चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आता मी आलेलो आहे अवीज बिर्याणी या ठिकाणी आणि अविराज आपल्या बरोबर आहे। काहीच वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 3 वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता, 5 किलो बिर्याणी त्यामध्ये बनवून दाखवली होती। पण आता रिसेंटलीच आता अविराजनं हा मसाला सुद्धा चालू केलेला आहे, बिर्याणीचा मसाला। यामध्येच हा मसाला वापरून आपण व्हेज आणि नॉन व्हेज बिर्याणी अर्धा किलो मध्ये कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। आता काय काय साहित्य घेतले हे बघूया। नमस्कार, हॉटेल अवीज बिर्याणी हाऊसमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण दाखवणार आहोत की आपला अवीज बिर्याणी हाऊसच्या मसाल्यामध्ये अर्धा किलो व्हेज बिर्याणी कशी बनणार आहे। तर त्याच्यासाठी लागणार आपण साहित्य पहिला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने बनते ते आपण दाखवणार आहे। अर्धा किलो बिर्याणी बनवण्यासाठी हा आपण बिर्याणीचा मसाला पहिला घेणार आहे। त्यानंतर आपण अर्धा किलो बिर्याणीचा राईस घेणार आहे, एक्स्ट्रा लॉंग ट्रिपल एक्सेल। ओला मसाला बनवण्यासाठी घेणार आहे। ओला मसाला बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये लसूण घेणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आलं घेणार आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर घेणार आहे, त्याच्यानंतर पुदिना घेणार आहे आणि त्याच्यानंतर हा कांदा घेणार आहे। हे सर्व अर्धा किलो बिर्याणीसाठी घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये लसूण टाकणार, त्याच्यानंतर याच्यामध्ये आलं टाकणार आहे, त्याच्यानंतर ही पुदिना टाकणार आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हा कांदा त्याच्यामध्ये टाकणार आहे। आता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आणि याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहे। 150 ग्रॅम दही वापरणार आहे त्याच्यामध्ये मलाईचं। हा आपण ओला मसाला सर्व मिक्स केला होता, त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। हा आपण बिर्याणीमध्ये वरती वापरण्यासाठी तळलेला कांदा करून घेतलेला आहे, फ्राय ऑनियन। आता आपण याच्यामध्ये बिर्याणीचा राईस भिजत घालणार आहे। पहिल्यांदा एकदा पाणी घालून हा आपण धुवून घेणार आहे। हा जो राईस आहे तो आपण धुवून घेणार आहे, याच्यातलं पाणी हे काढून टाकणार आहे, परत नवीन पाणी याच्या पाण्यामध्ये हा भिजत घालणार आहे। हा अर्धा तास कमीत कमी भिजत घालणार आपण। याच्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ म्हणजे अर्धा तास हा भिजत ठेवणार आहे राईस। आता आपण व्हेज बिर्याणीमध्ये कोणत्या कोणत्या भाज्या वापरणार आहे ते दाखवणार आहे। त्याच्यामध्ये आपण गाजर वापरणार आहे, त्याच्यानंतर फ्लावर आहे, बटाटा आहे, ग्रीन पीस आहे आणि हे बीन्स आहे। ह्या प्रमाणामध्ये तुम्ही यूज करू शकता अर्धा किलो बिर्याणीसाठी। ह्या सर्व भाज्या आपण धुवून घेणार आहे पहिला। हे आपण धुवून घेणार आहे व्यवस्थित आणि हे जे पहिलं पाणी आहे ते आपण काढून टाकणार आहे। आता ह्या सर्व भाज्या धुवून घेतल्यात आपण। आता ह्याच्यामध्ये घालून थोडंसं बॉईल करणार आहे आपण। बॉईल करण्यासाठी याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे आपण, जास्त प्रमाणात नाही, अतिशय थोड्या प्रमाणात घालणार आहे। आता हा बॉईल करून घेणार आहे, त्याच्यासाठी आपण गॅस चालू केलेला आहे। टक्के बॉईल झालेला आहे, हे आपण काढून आता साईडला ठेवू। सर्वप्रथम आपण गॅस चालू करणार, त्याच्यानंतर अर्धा किलो बिर्याणीसाठी आपण हे पातेले याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आता बिर्याणीचं भांडं गरम झालेलं आहे, त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल घालणार आहे बिर्याणीसाठी। त्याच्यामध्ये ऑइल घातले। आता ऑइलमध्ये आपल्याला हा मसाला आहे तो घालायचा आहे त्याच्यामध्ये। हा जो बारीक केलेला तेल गरम झाल्यानंतर जो हा बारीक केलेला पूर्ण ओला मसाला आहे तो त्या तेलामध्ये वापरायचा आहे। तर हे आपण मिक्स करून घेणार आहे। हे मिक्स करत असताना हा आपला अवीज बिर्याणी हाऊसचा अर्धा किलो मसाला आहे। हा मसाला अर्धा किलो बिर्याणीसाठी जो मसाला आहे तो आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे। याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। ह्या मसाल्या व्यतिरिक्त आपल्याला कोणताही मसाला त्याच्यामध्ये घालायचा नाही आहे। त्याच्यामध्ये तिखट, हळद, गरम मसाला, खडा मसाला काही वापरायची आवश्यकता नाही आहे। या मसाल्यामध्ये सर्व काही इन्क्लूड आहे।
त्याच्यानंतर तुम्ही 150 ग्रॅम याच्यामध्ये मलईचं दही घालायला लागणार आहे. आणि हे जे दही आहे ते पूर्णपणे तुम्ही मिक्स करायचं आहे. हे 5 मिनटं फक्त शिजू देत मसाला. तोपर्यंत आपण राईससाठी पाणी ठेवूयात. स्लो गॅसवरती आपल्याला ठेवायचा आहे. एक 5 मिनटासाठी हा मसाला शिजेपर्यंत ठेवायचा आहे. हां, त्याच्यावरती आपण झाकण ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपण बिर्याणीचा राईस करण्यासाठी घेणार आहे. त्याच्यामध्ये पाणी जे आपण घालणार आहे ते बिर्याणी जेवढा बिर्याणीचा राईस आपण भिजत घातलेला आहे त्याच्यापेक्षा 4 पटीने पाणी घालायचं आहे. कारण 4 पटीने का घालायचं आहे, कारण तो जो राईस आहे तो पूर्णपणे सुट्टा व्हायला पाहिजे, एकामेकाला चिकटायला नको. तुम्ही अंदाज बघून घ्या, आपण राईसपेक्षा 4 पट पाणी याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण अंदाजानुसार मीठ टाकणार आहे. त्याच्यानंतर आपण पुदिना घेतला होता, हा पुदिना त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडासा. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकणार आहे आपण. आणि ज्यावेळेला राईस बॉईल होणार आहे तो राईस एकामेकाला चिपकू नये त्याच्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल टाकणार आहे. आणि हे आता पाणी उकळीपर्यंत आपण ठेवणार आहे. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊ. थोड्या वेळापूर्वी आपण 5 मिनटासाठी हा मसाला बॉईल करण्यासाठी शिजण्यासाठी ठेवला होता. आता ह्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या तरंग आलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स मिक्स करूयात. आता आपण ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स मिक्स करणार आहेत. हे पाण्यासकट करायचं आहे. एवढं पाणी ह्याच्यामध्ये असणं आवश्यकता आहे, कारण त्याच्यात जो अर्क आहे तो त्याच्यामध्ये उतरणार. हां, आता परत एक 10 मिनटासाठी याच्यावरती झाकण लावून हे ठेवून टाकू. आता आपण राईससाठी जे पाणी ठेवलं होतं ते बॉईल झालेलं आहे. त्याच्यामधलं जे वरती आपण पुदिना आणि कोथिंबीर टाकली होती ते आपण काढून घेऊया. आता राईस आपण जो भिजत घातला होता त्याच्यामधलं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे. आता हा राईस त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकणार आपण. आता हा 80% बॉईल होण्यासाठी आपण राईस ठेवणार आहे. यामध्ये आपण चवीनुसार अंदाजे मीठ टाकणार आहे. जास्त प्रमाणात टाकायचं नाही, थोड्या प्रमाणात टाकायचं आहे. आता आपण राईस चेक करूया. हा 80% राईस शिजलेला आहे. आता हा आपण राईस गाळून घेऊया. आता बिर्याणी बनवण्यासाठी आपण ही व्हेजचं ग्रेव्ही तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये एवढीशी ग्रेव्ही आहे. आता याच्यामध्ये तो जो आपण राईस बॉईल करून घेतलेला आहे तो राईस सर्व याच्यामध्ये घालणार आहे. हा राईस आपण याच्यामध्ये आता दमला लावणार आहे. अर्धा किलो असल्यामुळे आपण एकच लेअर करतोय. आता हा राईस साईडला पसरवणार आहे. आता याच्यामध्ये कलर हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यूज करू शकताय किंवा नाही वापरला तरी चालेल. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गार्निशिंग करणार आहे. थोडंसं याच्यामध्ये पुदिना टाकणार आहे. पुदिना करून झाला की याच्यामध्ये आपण जो मगाशी फ्राय कांदा करून घेतलेला आहे हा फ्राय कांदा आपण त्याच्यावरती वापरणार आहे. यामध्ये आपण काजूसुद्धा घालू शकतो व्हेज बिर्याणीमध्ये. आणि पनीर पण ऑप्शनल आहे. पनीर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर यूज करू शकता. आपण फक्त याच्यामध्ये काजू घालणार आहे. आणि हे झाल्यानंतर आपण गव्हाचं जे पीठ आहे ते साईडून लावणार आहे आणि पॅक करून आपण अर्धा तास दमसाठी ठेवणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एकदम स्लो गॅस करायचा आहे. आता आपण याच्यामध्ये दम लावण्यासाठी झाकून ठेवणार आहे. आणि एक अर्ध्या तासासाठी आपण हे दम लावून तसंच ठेवणार आहे. बिर्याणीला दम देणार आहे त्याच्यासाठी आपण गॅस चालू करणार. गॅस एकदम स्लो करणार आहे. त्याच्यानंतर तवा ठेवणार आहे. आणि ही जी आपण बिर्याणी बनवलेली आहे ती बिर्याणी आपण त्याच्यावरती एक अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे. अर्ध्या तासासाठी ही दम द्यायला आपण ठेवणार आहे बिर्याणी.
आता आपण ही व्हेज बिर्याणी बनवली होती, ही आता आपण ओपन करणार आहे. ही अर्धा किलो व्हेज बिर्याणी आहे. आता ही आपण हंडीमध्ये भरणार आहे. ही व्हेज बिर्याणीची फुल हंडी आहे, त्याच्यामध्ये ही व्हेज बिर्याणी भरणार आहे. तुम्ही बघू शकताय कसा याला कलर आलेला, नॅचरल कलर वगैरे आलेला आहे बिर्याणीला. आणि ही आपली व्हेज बिर्याणी आता तयार झालेली आहे. आता ही व्हेज बिर्याणी खाण्यासाठी रेडी आहे. हां, बिर्याणीचा मसाला 60 रुपयाला आहे. त्याच्यानंतर बिर्याणीचा जो राईस आहे तो 80 रुपयाला आहे. त्याच्यानंतर फ्राय कांदा जो आहे तो 30 रुपयाला आहे. सगळं मिळून कॉम्बो 170 रुपयाला पडतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये अर्धा किलो बिर्याणी होते 4 ते 5 जणांच्यासाठी. हे फक्त हॉटेलमध्येच अवेलेबल होणार, किंवा तुम्हाला कुरिअर पाहिजे असेल तर कुरिअर आपण पाठवू शकतो आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपवरती तुमचा ॲड्रेस, तुमचा पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर तुम्हाला पाठवावा लागेल. मोबाईल नंबर सांग तुझा. माझा नंबर 88 62 06 08 39. बिर्याणी खूपच भारी झाली मित्रांनो. एकदा घरी ट्राय करून बघा, तुम्हाला सेम अशी अविराजसारखी होणार, अवीज बिर्याणीसारखी. मस्त.